सुप्रीम कोर्टात हे कसे आता सुप्रीम कोर्टाने 50% जे होती आरक्षण जाऊ नये असं बोलले, पण हे 60% दिलंय बरं का त्यांना. दिल्यानंतर देखील त्या अतिरिक्त म्हणून या मराठ्यांचा वारस कुणी नाही, तिथे चर्चेला वारस नाही, तिथे कोणी खासदार प्रश्न विचारत नाही, तिथे ओबीसी मध्ये कुणबी असणारे लोक विचारत नाही. आता विचार करा, त्यामुळे हे केवळ आरक्षणाची चळवळ चालवून इतिहासाला धक्के देता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली आणि सरकार हादरलं. धर्मांतर केलं आणि सरकार हादरलं. मनोज जरांगे पाटील हा सारा मराठा समाज, ते एकेकाळचे सगळे कुणबी, तेली, कोळी, माळी, सगळे सुतार, थांबा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 नाशिक मध्ये येवल्यामध्ये जी सभा घेतली, त्या सभेत सह्याद्री कुंड पुराणाचे दाखले दिले. सह्याद्री कुंड पुराणाचे दाखले दिले. कोणते दाखले दिले? आमचा कुणबी समाज, कुळवाडी समाज, कुळाला जगणारे लोक, हाडाची काळ्या रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा, पालन पोषण करणारा, घाम गाळणारा समाज आमचा कुणबी समाज. एकेकाळचे सगळे बुद्धिस्ट लोक, नागवंशी लोक. पुण्यात कुंब्यांविषयी काय घाण ओकलेली आहे, धर्मग्रंथामध्ये सह्याद्री कुंड पुराण वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. काय लिहिलंय? कुंभटम, दसकटम, अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी. गेला तर रुमण्याशी, नाही तर आला तर ढोंबण्याशी. एखादी कुंबेरी वाचलं का? आमचे महामत देशमुख म्हणाले आमच्या कुंब्याविषयी काय घाण ओकली आहे धर्मग्रंथात. हा जाणून घे पुण्यात त्यांचं तब्येत स्वास्थ्य बरोबर नाही, आमच्या कुंब्यांविषयी काय घाण ओकली आहे धर्मग्रंथात. हे शिवधर्मवाले आहेत ना, आता ते 2045 ला पंढरपूरला धर्मांतर करणार आहेत, बुद्धिस्ट घोषणा केलेली आहे बरं का. हा सारा प्रपंच या सकाळी उठल्याबरोबर आले आमचे मोहन मामाजी भागवत आहेत ना, अजूनही सकाळी उठल्याबरोबर नरेंद्र मोदीचं तोंड पाहत नाही, कारण तो तेली आहे म्हणून. आपल्याला माहिती नाही आहे तेली आहे, कागदपत्रावर तेली दिसतं म्हणून, नाहीतर काय त्याच्या डिग्री फेक आणि सगळंच फेक. त्यामुळे आता समजायला मार्ग नाही. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी, पण तेल्याचं तोंड पाहू नये. म्हणजे काय झालं त्याच्या तोंडाला? हे एकेकाळचा तेली समाज हा बुद्धिस्ट समाज होता, नागवंशी समाज होता. सोनार सख्या बहिणीची खाणार, एकत्रित सोनाराने वाचाल बाबा, काय करायचं? इतिहास जे विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार? मांग महार कुसाच्या बहार, गोंड गोवारी जाग गोवारी, गोंड गोवारी हेकळ माना, आंबील पाऊस शिवला डोना. माना माणुसकीत नाही आणि डुकर सरकशीत नाही. डंगर, कोळी, साळी, कलार, ढिवराची घुटी आणि अटकला बोटऱ्या दाशील होती. अरे अरे एवढी घाण ओकली संपूर्ण. नाही तर मुसलमान बांधवांना आता मी दीक्षित झाल्यामुळे बोलू शकत नाही, एवढी घाण ओकली आहे. भांडा मुसलमान आणि वेळ वाची नाही बोलू शकत मी, एवढी घाण ओकलेली आहे. त्या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही सगळी पार्श्वभूमी आपल्याला या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यामध्ये आपण अपयशी ठरलो. 69 वर्षाच्या काळात हे कबूल करावं लागेल. जर आपल्याला यश संपादन करता आलं असतं तर सुनामी सारख्या लाटा उसळल्या असत्या धर्मांतराच्या. सुनामी सारख्या या लाटा उसळणार आहेत. मनोज जरांगे पाटील, तुम्ही आता धर्मांतराची घोषणा करा, उद्या सरकारला रक्ताची हागवण लागली समजायची, सरकार कोसळलं समजायचं, एवढा प्रभाव पडेल. त्यामुळं रिव्होल्ट, धर्मांतर म्हणजे साधी गोष्ट नाही आहे, हिला रिव्होल्ट म्हणतात. इतिहास जे विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार आहे? या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी जागृतीचा विस्तव कधी विझू द्यायचा नाही. जागृतीचा विस्तव हा विझू द्यायचा नाही. या निमित्तानं का होईना, पण आपण द्वेषमूलक चित्त ठेवून हा समाज बदलता येत नाही. भगवान बुद्ध ही धम्मपदातली 5वी गाथा आहे ना, नहीं वेरे न वेरानी समांती न कुदाचनाई अवेरेनेच संमंती एस धम्मो सनंतनो. वैर्याशी वैरत्व करून वैर कधी संपत नसतं. मैत्री करूनच वैर्यावर कायमची मात केली जाते. हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे, म्हणून याला सनातन म्हणतात. पण शेंडीवाले नंबर 1 चे चोर आई शब्द उचलून घेतला, आमचा धर्म सनातन आहे. सनातन म्हणजे नित्य, सनातन म्हणजे नित्य, अंतिम सत्य. सनातन म्हणजे निब्बाण, परम सत्य, याला म्हणतात सनातन. सनातन. त्यामुळं हे एवढं अवाढव्य काम, हा सारा ब्राह्मणेतर आदिवासी भटका विमुक्त सगळा समाज, या समाजाला जागृत करण्यासाठीच हे सगळं प्रयोजन संतमाच्या द्वेषाच्या आधारावर नाही, मैत्रीच्या आधारावर जग जिंकण्याचं भगवंत सांगतायत. ही मैत्री आपल्याला करता यायला हवी ना. सेंटर आपल्याकडे आहेत. ते आमची वाघिणाई दिसली होती ना, वाघिणाईला आली की नाही है ना? कमीत कमी अमरावतीला RSS वाल्यांनी त्या कार्यक्रमाच्या बोलवलं होतं, वाघिणाई ढरकाळली. ते षडयंत्र एवढे RSS वाले कमीत कमी ढरकाळली ना. असं वाघींसारखी असलं, असा हा वाघींचा स्वभाव असला पाहिजे. हे मोठं वैभव आपल्याकडे आहे अजून. त्यामुळे ध्यान करणं म्हणजे डोळे लावून तप करणं म्हणजे आपल्यावर विजय मिळवणं आहे. दुसऱ्यावर विजय मिळवणं सोपं असतं, पण आपल्यावर विजय मिळवणं हे सगळ्यात मोठं काम कठीण असतं. आपल्यावर विजय मिळवणं म्हणजे या आपल्या स्वभावाला आमूलाग्र बदलणं. राग द्वेष मोहावर विजय मिळवणं आहे, आपल्या स्वभावालाच बदलणं आहे. हा स्वभाव बदलण्यासाठी म्हणून तुम्हाला विपश्यना या म्हणून आता सांगितलं असतं तरी सांगणार आहे बरं का. विपश्यना या कम्मटठाणाचा अभ्यास करण्यामध्ये 10 प्रकारचे ज्ञानाचा साठा असतो. 10 प्रकारच्या टप्प्यातनं आपल्याला जावं लागतात.
हे कामाश्रव भवाश्रव. कामाश्रव वेगळ्या विषयासंबंधी कामना करतो, काम भवासंबंधी. या काम भव रूप भव अरूप भव या भव ज्या भव त्या भवाश्रव म्हणतात ना. काम सुगती काम दुर्गती रूप भव अरूप भव यामध्ये जन्म घेणारे जे आश्रव असतात, तृष्णा असतात, त्या तृष्णांचा खात्मा झाल्याशिवाय चित्त आपले शांत होत नाही. दृष्ट्याश्रव म्हणजे जेवढ्या 62 प्रकारच्या मिथ्या धारणा आहेत ना, त्या सगळ्या मिथ्या धारणा ते दृष्ट्याश्रव आहेत. हे सगळे मिथ्या धारणा आहेत या सगळ्या विषयाच्या, त्या सगळ्या त्या संपल्या ज्या सगळ्या विचिकित्सा म्हणतात, संदेह म्हणतात. बुद्ध धम्म संघाच्या गुणांची ही परिपूर्णता ती समजण्याचा भाग आहे. आणि हे अविद्या आश्रम म्हणतात ते देहोशीत मध्ये का आहेत, ते हे एवढे आश्रव आहेत. ते कामाश्रव आहेत, भवाश्रव आहेत, दृष्ट्याश्रव आहेत. ज्या आश्रवांमुळे आपण देहोशीमध्ये राहून काया वाचा मनाने कर्म करतो आणि नेहमी वेदनापेक्षा येताना कृष्णाची निर्मिती करत असतो. पण जेव्हा बुद्ध उत्पन्न होतात तेव्हा ज्या वेदनाच्या आधारावर आपण कृष्णाची निर्मिती करतो, त्या वेदनांचा आधार घेऊन प्रज्ञा जर जागवली तर हे भवचक्र तोडता येतं. 31 प्रकारच्या लोकात, या लोकातून त्या लोकात, त्या लोकातून त्या लोकात हे भवचक्र तोडून मुक्त होता येतं. यासाठी पारमितांचे 10 घडे आपले परिपूर्ण असावे लागतात. आणि 10 घडे परिपूर्ण असले तरी मार्गदर्शक कल्याण मित्र मिळाला तर बरं. हे बघा पहिलं ज्ञान भ्रमण करत असताना विपश्यनेचा अभ्यास करताना हे शरीर आणि मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारी विद्या, हिला प्रज्ञा म्हणतात, हिला विपश्यना म्हणतात. हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण या तीनही लक्षणांनी या शरीराचं संश्लेषण विभाजन करून पाहणं, तुकडे तुकडे करून पाहणं, या मनाचे तुकडे तुकडे करून पाहणं याला विपश्यना म्हणतात. हे तुकडे तुकडे करून पाहण्याचं पहिलं पाऊल म्हणजे समर्शन ज्ञान होय. समर्शन म्हणजे सूक्ष्म, हे स्थूल शरीर आणि स्थूल मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारी प्रक्रिया. सूक्ष्म शरीर करून पाहणं, या स्थूल शरीराचं सूक्ष्म, या स्थूल चित्ताचं सूक्ष्म चित्त करून पाहणं. एक एक चित्ताचे एक एक भाग आहेत ना, त्याचे तुकडे वेदना संज्ञा संस्कार विज्ञान याचे तुकडे तुकडे करून पाहणं. हे वेदना संज्ञा संस्कार याचे चित्ताचे हे शरीर जे अग्निमय आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे ना, त्या या चारही धातूंचे तुकडे तुकडे करून पाहणं. शेवटी तरंग 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 ह्या वेवलेट्स हे तरंग असं पाहणं, या पाहण्याची ही प्रक्रिया आहे. पहिलं पाऊल याला समर्शन ज्ञान म्हणतात. हे स्थूल शरीर आणि स्थूल मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारे पहिलं पाऊल याला समर्शन ज्ञान म्हणतात. पहिलं ज्ञान आहे पण विपश्यनेचं पहिलं ज्ञान आहे. या टप्प्यातनं प्रत्येकाला जावं लागतं. पहिल्या ज्ञानानंतर मग दुसरा आहे उदयभयं ज्ञानं इति अनित्यं ज्ञान. उदयभयं उदय व्यय, वेदनांचा उदय व्यय स्पष्टपणे जाणणं. वेदनांचा उदय व्यय स्पष्टपणे जाणणं म्हणजे वेदना कुठलीही असू दे, वेदनेच्या उत्पत्तीचा क्षण, वेदना जोपर्यंत राहते तो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा क्षण, अशा रीतीनं वेदनेची परिपूर्णता जाणली जाणली याला उदय व्यय ज्ञान म्हणतात. वेदना सुखासो दुखासो अदुखासुखासो सौमनस्य की धर्मनस्य, वेदनेच्या उत्पत्तीपासून व्ययापर्यंतचा परिपूर्ण प्रपंच जाणणं याला उदयभयं स्पष्टपणे जाणणं. हे दुसरा ज्ञानाचा टप्पा आहे विपश्यने. हे करता करता डोक्यापासून तर पायाच्या तळव्यांपर्यंत, पायाच्या बोटांपासून तर डोक्याच्या टाळूपर्यंत सबंध 3.5 हाताच्या गायमध्ये 2 बोटं 4 बोटं 2 बोटं 4 बोटं एक विटा क्रमशः यात्रा करत करत गेलं तर एक वेळ अशी येते, जसं डोक्यावर बाल्टीवर पाणी टाकलं ना सारं ओलं चिंबोतवर, एकदा पाण्यामध्ये एखाद्या रंगाचा थेंब टाकला ना सारं ते पाणी कसं रंगतं. अशा रीतीनं सारं शरीर आहे ना, सारं शरीर अशी एकही दुःखद वेदना राहत नाही. मेरुदंडात पुन्हा मन गेलं ना खालपर्यंत पाहिलं काहीही बाधा राहत नाही, कुठल्याही प्रकारची दुःखद वेदनेचं नामोनिशाण राहत नाही. एकदा डोक्याच्या टाळूवर मन ठेवलं सहज एका क्षणात खाली उतरतं. याला भंग ज्ञान म्हणतात. हे तिसरं ज्ञान आहे. आणि इथे मग मार्गदर्शक भेटला बरा तर बरा, नाहीतर मनाचं ऑपरेशन नाही कठीण बाजू असते बरं. तेव्हा मार्गदर्शक या हृदय वस्तूवर ध्यान करायला लावतात. जास्त वेळ नाही आहे, नाहीतर तुम्ही गडबडाल बरं. विंचवांचा मंत्र नाही आणि सापाच्या दरात हात घाला बरं नाही असं. म्हणून कल्याण मित्र आवश्यक असतो. कल्याण मित्र यासाठी आवश्यक असतो. अनेकांचे अनेक प्रश्न असतात तर मनाचं ऑपरेशन असतं ना, एवढं साधं सुद्धा काम नसतं. ज्या वेळेला हृदय वस्तूवर ध्यान करतो ना, ध्यान करतो आपण ना, हे सारं शरीर एवढं तरंगित होतं, हलकं फुलकं होतं, फुलपाखरासारखं होतं. आपल्याला वाटतं काय होतं, अरे कुठे गेलं माझं शरीर, कुठे गेलं माझं शरीर होतं असं ना. या शरीराचं जेवढं ऑपरेशन होतं ना कायानुपसना करताना, हे मार्ग आहे ना तेव्हा एवढे 37 संघ आहेत. 4 सतिपट्ठान क्रमशः कायानुपसना, वेदनानुपसना, चित्तानुपसना, धम्मानुपसना. कोणी 4 सतिपट्ठानाचा अभ्यास करतात, हा मध्यम मार्ग आहे. कोणी 4 सम्यक प्रधानाचा अभ्यास करतात, हाही मध्यम मार्गच आहे. कोणी 4 इद्धिपदाचा अभ्यास करतात, हाही मध्यम मार्गच आहे. कोणी 5 बलाचा अभ्यास करतात, हाही मध्यम मार्ग आहे. कोणी 5 इंद्रियाचा अभ्यास करतात, हाही मध्यमा पटिपदा आहे. कोणी 7 भोजनाचा अभ्यास करतात, हाही मध्यमा पटिपदा मार्ग आहे. कोणी अरिवठ्ठिकोमदा 8 अंगांनी युक्त असलेले हे क्रमशः बोधिज्ञान, आजी कल्याण, मध्य कल्याण, क्रमशः हे बोधिज्ञान धारण करत कसं धारण करायचं, क्रमशः कायानुपसना करत. हे अति वस्मी काय केसा लोमा नका दंता तचो मनसंग नारू वट्टी अटिमिन यकन वकन वकन यकन किलो बकम तिहकम पप्पासंग अंतं गुणं करियसंग पित्तं सेम्मं गुणोल लोहितं सेदो वेदो अश्रु वसा सिंगाणिका नशिका मतंती मतलोकंती. हे 32 प्रकारच्या घाणींनी भरलेलं सारं शरीर काय सुंदर आहे. पण ज्या वेळेला ऑपरेशन होतं ना
हे एक एक एवढी स्कॅन होऊन जाते आपल्याला. रोग बी काय झाले तर मशीन समोर सिटी स्कॅन करता येतं, सारं प्रत्येक दिसतं की नाही, एक एक रक्ताची वाहिनी दिसतं की नाही. हे आपण विपश्यना करताना हे सारं दिसतं बरं. हे सारं शरीर जळून जळून गळून पडतं. हे सारं शरीर सारं जळून पडतं गळून पडतं, नुसता हाडाचा नक्षा दिसतो. नाही तर तुम्ही म्हणा मला नाही दिसला असं ना, आपण कल्पना नाही करायची. वेगवेगळ्या संस्काराचा संग्रह असतो. एक एक अंग प्रत्यंग स्कॅन होतं, पाहता येतं आपल्याला. कारण हे शरीराचे मनाचे ऑपरेशन एवढं साधं सोपं नाही. आपण जेव्हा म्हणतो, जेव्हा हे सगळे तरंग भय जागतं, काय झालं माझ्या जागतं भय. जेव्हा यथाभूत पाहतोय आपण, म्हणजे हे जेव्हा सारं शरीर खुलतं ना, आपल्याला वाटतं हे विपश्यनेचे उपक्लेश असतात, इथे धोका खाता माणूस. हे उपक्लेश असतात विपश्यनेचे. आणि मग वा वा खूप छान सारं शरीर हा सारा धारा प्रवाह संपूर्ण व्हायला लागला. आपल्याला वाटतं वा वा हे निर्माणाचा साक्षात्कार आहे, मस्त माणूस. आणि इथे विपश्यनेचे उपक्लेश काम करतात. आणि जर त्या तरंगामध्ये आपण रमण करत राहिलो, भोक्ता भावात राहिलो, तर आपण पुन्हा मोहमुळतेच्या 10 पट विकारांचा संग्रह. म्हणून या विपश्यनेचे उपक्लेश आहेत ना, या उपक्लेशाची तपासणी करण्यासाठी मार्गदर्शक आवश्यक असतो. नाहीतर त्या भोक्ता भावामध्ये रमण आपण विपश्यनेच्या नावाखाली भोक्ता भावाचा खेळ खेळत राहू. म्हणून समता भाव आणि भोक्ता भाव ज्या वेळेला हा धाराप्रवाह येतो, भोक्ता भाव असू नये, तेही अनित्याचं क्षेत्र आहे. तेही अनित्याचं क्षेत्र आहे. प्रयोग खूप केले बरं काय. त्यामुळे भोक्ता भाव होय रमण करत राहिलो तर या विपश्यनेच्या 10 उपक्लेशामुळे पुन्हा मी मोहमुळतेच्या संस्कारांचा संग्रह करतो. पुन्हा संग्रह करतो असा त्याचा अर्थ होईल. इथेही समतेने पाहायचं असतं. जेव्हा समतेने पाहतो ना आपण, निधी हे अर्थ निपिंदती दुःखे, निर्वेद ज्ञान. वेदना कुठली असू दे, अनित्य बोध पुष्ट झाला, दुःख बोध पुष्ट झाला, अनंत बोध पुष्ट झाला, याला निर्वेद ज्ञान म्हणतात. आता निपिंदती ही नितांत निर्मळ चित्त असतं. निर्मळ चित्त असतं, अनासक्ती असते, निरासक्ती असते. आणि या निरासक्तीमध्ये रमण करत करत येणं म्हणजे याला काम्य वंचित काम्यता. हे वीत रागी, वीत द्वेषी, वीत मोही चित्तामध्ये रमण करत राहणं. कुठलीही वेदना येऊ, समता पुष्ट करत राहणं, समतेमध्ये रमण करत राहणं, यालाच मौक्तिक काम्यता ज्ञान असं म्हणतात. हा टप्पा आहे. या आधारावर क्रमशः कोणी 4 सतीपट्टनाचा, कोणी कुठल्या बोधी अंगाचा अभ्यास करताना क्रमशः धारण करण्याची प्रक्रिया, याला पटिसंख्या ज्ञान म्हणतात. आधी कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण. ही क्रमशः बोधी ज्ञान धारण करण्याची प्रक्रिया ही पटिसंख्या ज्ञान म्हणतात. पटीपदावर सुरुवातीचे कसे अंग ते कल्याणकारी आहे, मधले ते कसे कल्याणकारी आहेत, अंताला ते कसे कल्याणकारी आहेत, या आधारावर हे पटिसंख्या ज्ञान अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचा भाग दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचा प्रवाह सुरू होतो. अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचा प्रवाह सुरू होतो. खिले धातू येतात पहिल्यांदा 3 वाजता उठून ज्याला संखारोपेक्षा, कुठलाही संस्कार हो, कामभूमी, रूपभूमी, अरूपभूमी, काम दुःखती, काम सुगती, हे जे खिले धातू येतात ना, संखार कुठलाही कामरूप, कामभव, रूपभव, अरूपभव असो, हे कामभूमीचे, कामसुगती, कामदुगती, रूपभूमी वा अरूपभूमीच्या संस्कारांचा संग्रह जो येतो ना, चिरत नेणारी, कापत नेणारी, टोचत नेणारी प्रहाणकारी प्रज्ञा काम करते. याला संखारोपेक्षा ज्ञान असं म्हणतात. चिरत नेणारी अंगाला, मनाच्या स्कंदाला, शरीराच्या स्कंदाला टोचत नेणारी, हे एवढं सूक्ष्म चित्त होतं. याला भवनेत्री म्हणतात. हे भवनेत्री, मुक्तिनेत्री. हे भवनेत्र असतं ना, हे जन्म घेताना हेच नेत्र काम करते, हे सूक्ष्म चित्त असतं. हे भवनेत्र, हे भवनेत्र आहे ना जन्म ग्रहण करताना. हे भवनेत्र मुक्तिनेत्रामध्ये, हे धम्मचक्र म्हणतो ना आपण 24 झाल्याचं, हे धम्मचक्र असं फिरायला लागलं की भवचक्र तुटतं. संखारोपेक्षा ज्ञानाच्या आधारावर, संखारोपे कुठलाही कामभूमी, रूपभूमी, अरूपभूमीतला संस्कार चिरत नेणारी, कापत नेणारी, टोचत नेणारी प्रहाणकारी प्रज्ञा, अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षणाने निरंतर समता पुष्ट, याला म्हणतात संखारोपेक्षा ज्ञान. आणि हा सगळा नवय ज्ञानाचा हा परिपाक बघा, हे नवय शब्द घेतले, नवय ज्ञानाचा हा परिपाक. तेव्हा या अनुलोम ज्ञानामध्ये, अनुलोम म्हणजे भगवान बुद्धांनी महापरिनिब्बाण सूत्रामध्ये जो शेवटचा उपदेश केला, खंड यामी भिक्खवे, आमंत यामी भिक्खवे, भिक्षूंना आमंत्रित करून भिक्षूंना उपदेश करतात. वेदना यामी, सगळं सुटलं जाणून जाईल पण वेदना सोडायच्या नाही. अय्यकंवा अम्मा कंवा संपत जन्म नरेंजती खैमय धम्मा संखारा अपमा वेग संपादित. आता उदय माहिती नाही म्हणत, फक्त व्यय माहिती पडतो. याला या नवय ज्ञानाचा हा ओतप्रोत प्रवाह वै धम्मा संखार, खै धम्मा संखार हा शेवटचा उपदेश भगवंताचा. या अनुलोम ज्ञानाची महत्ता आहे. या अनुलोम ज्ञानाच्या परिपूर्तीनंतर बघा, ज्या व्यक्ती या अनुलोम ज्ञानापर्यंत पोहोचल्या नंतर गोत्रभू चित्त उत्पन्न होतं. गोत्रभू या गोत्राकडून निर्वाण गोत्राकडे नेणार आहे. तेव्हा हे अनित्य, दुःख आणि अनंत बोधाची ही लोकीय प्रज्ञा
लोकोत्तर हे गोत्रभूचित्त उत्पन्न झालं रे झालं. हे गोत्रभूचित्त लोकोत्तर प्रज्ञा धारण करून नित्यबोध, सुखबोध, अनंतबोध या लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर हे लोकीय शरीर बंद पडतं, लोकीय मन बंद पडतं, लोकोत्तर चित्त सुरू होतं. अशा रीतीनं हे पहिली डुबकी लागते, याला स्वतःप्रती फळ मिळतं. हे काम करता करता दुसऱ्यांदा असं झालं, हे सकदागामी फळ असतं. हे काम करता करता लोकीय चित्त लोकीय शरीर बंद पडलं. हे तिसऱ्यांदा डुबकी लागली, म्हणून याला डुबकी लागली म्हणतात, अनागामी फळाला बोलतात. चौथी डुबकी लागली तर अर्हत तुम्ही. तुम्हाला जर चौथी डुबकी लागली, तुम्हाला तात्काळ मृत्यू येईल. समजलं? आम्हाला नाही येणार, पण मार्गदर्शक आवश्यक आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये. म्हणून 10 पारमितांचे आपले घडे भरले तरी कल्याण मित्रांची आवश्यकता असते. कल्याण मित्रांची मार्गदर्शक. या मार बंधनांना तोडायचं कसं, याला मार्गदर्शन करत असतो. म्हणून कल्याण मित्रांची गरज असते. आपल्याला या सालबर्डी या परिसरामध्ये हे मोठ्या भूमीत या सगळ्या संप्रदायांच्या भिंती तड तुटो. तुम्ही हिंदू असा की बौद्ध असा की जैन असा की शीख असा की यहुदी असा की ईसाई असा की मुस्लिम असा, ब्राह्मण असा, कुठल्याही वंशाचे असू द्या, तुम्ही या विपश्यनेचा अभ्यास करायचा. आपल्यावर विजय मिळवण्यासाठी अशी सक्षमता आपल्याला परिपूर्ण करता आली तरी तुटलेल्या माणसांची मनं जोडण्याचं जगातलं सगळ्यात मोठं कठीण काम हे आपल्याला पार पाडता येईल, हे आपल्याला करता येईल. ही सक्षमता आपल्यामध्ये जशी जशी येईल तशी तशी परिपक्वता या सद्धम्म धारण करण्यातून खूप पुष्ट हो, हे वलय आपल्याला निर्माण करता येऊ. म्हणून ज्यांनी शिबिरं केले नाही आहेत, ज्यांनी केली आहेत, लांब कोर्सेस करायचे, 45-60 दिवसाचे शिबिरं करायचे, अन्नभक्त नाही राहायचं, ज्ञानी व्हायचं. हे ज्ञान बोधीचं ज्ञान आहे, संबोधीचं ज्ञान आहे. अशी ते भीते खायते साहित्य संपजान कार्य होती. चालताना बसताना उठताना ही समाधी सोबत घेऊन चालताना तेव्हा नैकम्य संकल्प, अव्यापार संकल्प आपण म्हणतो ना, ते शब्द नाही आहेत केवळ, क्रमशः बोधी ज्ञान धारण करण्याची प्रज्ञा ही हे बळ मजबूत होते. त्यामुळे प्रज्ञेनं चालता आलं तर शील, समाधी आणि प्रज्ञा या तीनही अंगाला एक दुसऱ्यापासून अलग काढता येत नाही. म्हणून या त्रिविध शील पुष्ट होण्याला शुद्ध शील, परिशुद्ध शील, विशुद्ध शील, शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी, विशुद्ध समाधी, शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा, विशुद्ध प्रज्ञा. शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी आणि विशुद्ध समाधी, शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा, विशुद्ध प्रज्ञा या आधारावर आपलं त्रिविध शील पुष्ट होतं. त्रिविध शील या आधारावर पुष्ट होतं. तेव्हा कुठे शुद्ध शील, परिशुद्ध शील आणि विशुद्ध शील, समरशील, पातिमुख्य शील, पारिशुद्ध शील हे परिपूर्णता गाठते. या शुद्ध शिलाच्या, परिशुद्ध शिलाच्या, विशुद्ध शिलाच्या आधारावर शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी आणि विशुद्ध समाधी या उत्पन्न होतात. आणि याला तदंग प्रहाण म्हणतात. त्रिविध शील पुष्ट होण्याला तदंग प्रहाण. हे शरीर आणि मन, अंग प्रत्यंग शीलरूपी सुगंधाने भरून जातं, शीलरूपी तरंगाने भरून जातं. आता तुम्हाला तेव्हा कुठेही सती संपज्जन्य नव्हे, तेव्हा हा अभ्यास करता येतो. सहजपणे शीलाचं पालन करता येतं. आता तुम्हाला नाही सहजपणे करता येत. सहजपणे समाधीचा अभ्यास करता येतो, सहजपणे प्रज्ञा धारण करून विमुक्तीचा अभ्यास करता येतो. सहजपणे अभ्यास करता आला पाहिजे. कम्मठठाणाचा योग्यपणे सम्यक ज्ञानाच्या आधारावर आपल्याला अभ्यास करता आला. कल्याण मित्र बरोबर जर मिळाले तरच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचून हे सबल सगळ्यात मोठं कठीण काम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यावर दिलं, ही परिपूर्णता गाठण्यासाठी हे प्रचंड वैभव आपल्यामध्ये निर्माण हो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.